विद्यार्थी मित्रांनो, बी ए फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड मधील युनिट क्रमांक 2वर आज आपण प्रकाश टाकणार आहोत। या युनिट क्रमांक 2मधील पहिलं प्रकरण आहे अल्लाउद्दीन खिलजी व त्याचे धोरण। यामध्ये आपण आज पाहणार आहोत अल्लाउद्दीन खिलजीचे दक्षिण धोरण। इसवी सन 1290मध्ये गुलाम घराण्याचा अंत झाला। त्यानंतर दिल्लीच्या सत्तेवर खिलजी घराण्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती। इसवी सन 1290मध्ये जलालुद्दीन खिलजीने दिल्ली सत्ता आपल्या हाती घेतली आणि 19 जुलै 1296मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या काकाचा वध करून दिल्ली सत्ता हस्तगत केली। अल्लाउद्दीन खिलजी हा जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या होता। तो निरक्षर असून त्याला तीव्र बुद्धिमत्ता लाभली असून त्याने लष्करी शिक्षण घेतले होते। तो शूर, धाडसी, पराक्रमी होता। जलालुद्दीनने त्याला प्रशासन व्यवस्थेमध्ये उच्च पदे बहाल केली होती। शिवाय आपली मुलगी त्याला दिली होती। अल्लाउद्दीन खिलजी अतिशय महत्त्वाकांक्षी होता। त्याची महत्त्वाकांक्षा म्हणजे दिल्ली सत्ता मिळविणे ही होती। जलालुद्दीनने त्याला कडा आणि माणिकपूरची सुभेदारीही बहाल केली होती। अल्लाउद्दीन खिलजीने भेलसा लुटून संपत्ती जलालुद्दीन खिलजीला अर्पण केली। तेव्हा जलालुद्दीन खिलजीने खुश होऊन मोठ्या आनंदाने आरी जे मुमालिक हे सर्वोच्च पद त्याला बहाल केले। शिवाय अवध प्रांताची जहागिरीही दिली। त्याने 1296मध्ये देवगिरीवर आक्रमण करून प्रचंड संपत्तीही मिळविली होती। यानंतर अल्लाउद्दीन खिलजी व जलालुद्दीन खिलजी यांची भेट झाली असता या भेटीत अल्लाउद्दीन खिलजीने जलालुद्दीन खिलजीचा वध करून त्याचे सिर कापून अयोध्या प्रांतात फिरविले आणि अशा प्रकारे त्याने दिल्लीची सत्ता हस्तगत केली। अल्लाउद्दीन खिलजीचा राजपदाचा सिद्धांत हा आहे, त्याने जे काही केले होते आपल्या साम्राज्यामध्ये आणि साम्राज्यामध्ये धर्माचं जे वर्चस्व निर्माण झालं होतं ते धर्माचं वर्चस्व नष्ट करण्याचा प्रयत्न या अल्लाउद्दीन खिलजीनं केलेला दिसून येतो। म्हणजेच बलबनच्या राजपदाच्या सिद्धांताशी मिळता जुळता अल्लाउद्दीन खिलजीचा राजपदाचा सिद्धांत असल्याचं दिसून येतं। बरं असो, हे आपल्याला त्याचं धार्मिक धोरण पाहायचं नाही, पण आज आपण आजच्या या प्रकरणामध्ये अल्लाउद्दीन खिलजीचे दक्षिण धोरण पाहणार आहोत। अल्लाउद्दीन खिलजी हा मध्ययुगीन कालखंडातील महान सुलतान असून त्याने सर्वप्रथम या दक्षिण प्रांतावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला दिसून येतं। संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याची अल्लाउद्दीन खिलजीची महत्त्वाकांक्षा होती। तत्कालीन काळामध्ये दक्षिण भारताची राजकीय स्थिती अत्यंत नाजूक असून त्याच्या आक्रमणास पोषक होती। दक्षिणेमध्ये देवगिरी, तेलंगणा, द्वारसमुद्र आणि मदुरा ही 4 प्रमुख राज्य होती। ही राज्य श्रीमंत असून संपन्न आणि समृद्ध होती। या 4ही राज्यात परस्पर सत्ता संघर्ष सुरू होता। दक्षिण आक्रमणाचे अल्लाउद्दीनचे महत्त्वाचे कारण म्हणजे साम्राज्य विस्ताराची त्याची लालसा म्हणजेच महत्त्वाकांक्षा होती। जवळजवळ संपूर्ण उत्तर भारतावर त्याने वर्चस्व निर्माण केले होते। दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याने प्रबळ सैन्याची निर्मिती केली होती। प्रचंड सैन्य वाढविले होते। या सैन्याच्या खर्चासाठी त्याला पैशाची गरज होती। आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे देवगिरीचा शासक रामचंद्र देव याने त्याला खंडणी देणे बंद केले होते। या विविध कारणासाठी त्याने दक्षिण विजयाची मोहीम उघडली। या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी त्याने आपला सेनापती मलिक काफूर याच्यावर सोपविली। पहिलं ज्या राज्यावर आक्रमण केलं ते म्हणजे देवगिरी किंवा दौलताबाद होय। त्याने देवगिरीवर इसवी सन 1306मध्ये आक्रमण केलेलं दिसून येतं। देवगिरी हे राज्य विंध्य पर्वतापासून दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत पसरले होते। येथे यादव वंशातील रामचंद्र देव राज्य करीत होता। हे राज्य शक्तिशाली असून धनधान्य संपन्न होते। रामचंद्र देव यांनी दिल्ली साम्राज्याला खंडणी देणे बंद केले, म्हणून इसवी सन 1206मध्ये मलिक काफूरने देवगिरीवर आक्रमण केले। या आक्रमणात मलिक काफूरने रामचंद्र देवाचा दणदणीत पराभव केला। यावेळी रामचंद्र देव यांनी मलिक काफूरशी तह करून त्याला वार्षिक खंडणी देण्याचे मान्य केले। तसेच दिल्ली येथे अल्लाउद्दीन खिलजीची भेट घेण्याचेही मान्य केले। दिल्ली येथे अल्लाउद्दीन खिलजीने त्याचे उत्साह स्वागत करून रामचंद्र देव याला रायन अशी पदवी बहाल केली। तसेच दक्षिणेतील प्रदेश जिंकण्यासाठी रामचंद्र देवाची
मदत मिळविली. अशा रीतीने देवगिरी राज्य जिंकून या राज्याला त्याने मांडलिक राजा दर्जा बहाल केला होता. तेव्हापासून दरवर्षी देवगिरी राज्याकडून प्रचंड पैसा खंडणी स्वरूपात अल्लाउद्दीन खिलजीला मिळत होता. या पैशाच्या भरोश्यावर त्याने आपल्या सैन्याला सर्व सुविधा पुरविल्याचं दिसून येतं. दुसरं राज्य होतं तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्य इसवी सन 1309 या राज्यावर त्याने आक्रमण केलं. तेलंगणा राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे तेलंगणा हे राज्य देवगिरी राज्याच्या आग्नेय दिशेला असून या राज्याची राजधानी वारंगळ होती. काकतीय वंशातील प्रताप रुद्रदेव राज्य करीत होता. या राज्याचा विदेशी व्यापार प्रगतीपथावर असून राज्यात आर्थिक सुबत्ता नांदत होती. या राज्यावर इसवी सन 1309 मलिक काफूरच्या रूपाने आक्रमण झाले. या आक्रमणाच्या वेळी प्रताप रुद्रदेव याने मुस्लिम आक्रमण रोखण्यासाठी प्रचंड तयारी केली होती. यावेळी मलिक काफूरच्या मदतीला रामचंद्र देव असून तत्कालीन वारंगळचा किल्ला अतिशय मजबूत होता. यावेळी प्रतापरुद्रदेवाने किल्ल्याचा मुख्य दरवाजा बंद करून किल्ला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र अल्लाउद्दीनच्या प्रचंड सैन्यासमोर त्याचा टिकाव लागला नाही. शेवटी प्रतापरुद्र दुसरा याने अल्लाउद्दीनसमोर शरणागती पत्करून त्याचे मांडलिकत्व स्वीकारले आणि त्याला प्रचंड खंडन देण्याचे मान्य केले. अशा प्रकारे मलिक काफूरला हे दक्षिणेमध्ये प्रचंड दुसरे यश मिळाले, प्रचंड संपत्ती मिळाली. ही संपत्ती घेऊन तो दिल्लीला परत आला आणि दुसरं विजयी मोहीम फत्ते केली. त्यानंतर तिसरं राज्य मलिक काफूरने अल्लाउद्दीन खिलजींचे दक्षिण भारतामध्ये मलिक काफूरला प्रचंड सैन्यासह दक्षिण भारत विजय करण्यासाठी पाठवलेला होता. त्यामध्ये द्वार समुद्रवर आक्रमण केलं म्हणजे होयसाळ राज्य. या राज्यावर इसवी सन 1311 आक्रमण केले. द्वारसमुद्र राज्य तेलंगणा राज्याच्या दक्षिणला होते. या राज्याची राजधानी द्वारसमुद्र होती. येथे होयसाळ वंशाची सत्ता असून वीर बल्लाळ पांडे तिसरा राज्य करीत होता. त्याने उत्तरेकडील म्हैसूरचा काही प्रदेश जिंकला होता. तसेच कोकण जिंकून आपली शक्ती वाढविली होती. तेव्हा मलिक काफूरने त्याचा बंदोबस्त लावण्यासाठी 1311 द्वार समुद्रावर आक्रमण केले. यावेळी वीर बल्लाळ पांडे तिसरा दक्षिणेमध्ये होता. मलिक काफूरच्या आक्रमणाची त्याला बातमी समजताच तो परत आला. त्याने मुस्लिम सैन्याचा यावेळी तीव्र प्रतिकार केला. मात्र त्याचा टिकाव लागला नाही. तेव्हा वीर बल्लाळ पांडे तिसरा यांनी मलिक काफूर समोर शरणागती पत्करून मांडलिकत्व स्वीकारले. चौथं राज्य आहेत विद्यार्थी मित्रांनो मधुरा राज्य. मधुरा राज्यावर इसवी सन 1311 त्याने आक्रमण केले. अल्लाउद्दीन खिलजीने याही राज्य जिंकण्यासाठी मलिक काफूरलाच पाठविलेलं दिसून येतं. मधुरा हे राज्य भारताच्या दक्षिणला असून तेथे पांडे वंशांची सत्ता होती. मात्र या राज्यास अंतर्गत कलह विकोपाला गेला होता. सुंदर पांडे आणि वीर पांडे या दोन भावांमध्ये संघर्ष सुरू होता. यावेळी मलिक काफूरने सुंदर पांडेला आपल्या बाजूला वळवून मधुरेवर आक्रमण केले व वीर पांडे इथून पळून गेला. या आक्रमणात मलिक काफूरने हिंदू मंदिरांचा प्रचंड विध्वस्त करून प्रचंड संपत्तीही लुटली. त्याने मंदिराच्या जागी मस्जिदीची निर्मिती केली. प्रसिद्ध रामेश्वर मंदिराची लूट करून विध्वंस केला. अल्लाउद्दीन खिलजीने मधुरा येथे सुंदर पांडेला सत्तेवर बसविले. त्याने अल्लाउद्दीन खिलजीचे मांडलिकत्व स्वीकारून प्रचंड खंडणी स्वीकारलेली दिसून येतं. अशा प्रकारे हे चौथंही राज्य त्याने आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करता या राज्यालाही मांडलिक राज्याचा दर्जा बहाल केलेलं दिसून येतं. त्यानंतर पुन्हा त्याने देवगिरीवर इसवी सन 1312 आक्रमण केले. या आक्रमणाचा उद्देश म्हणजे देवगिरीचा शासक रामचंद्र देव तिसरा याचा इसवी सन 1310 मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शंकरदेव सत्य विराजमान झाला. शंकरदेवाने अल्लाउद्दीनचे मांडलिकत्व नाकारून खंडित देणं बंद केले होते. तसेच द्वार समुद्रावरील आक्रमणाच्या वेळी मुस्लिमांना मदत केली नाही. शंकरदेवाने अल्लाउद्दीन विरुद्ध बंड केले. तेव्हा शंकरदेवाच्या या बंडाविरुद्ध अल्लाउद्दीन खिलजीने 1312 मलिक काफूरला देवगिरीला पाठविले. यावेळी शंकरदेवाने मुस्लिम सैन्याचा पूर्ण ताकदीने प्रतिकार केला असता मात्र त्याला या आक्रमणात मुस्लिम आक्रमण रोखण्यामध्ये अपयश स्वीकारावे लागले. या संघर्षात शंकरदेव मारला गेला. अशा रीतीने देवगिरी राज्य अल्लाउद्दीन खिलजीने वर्चस्वाखाली आणून तेथे रामचंद्र देवाचा जावई हरपाळ देव याला सत्तेवर बसविले. अशा प्रकारे देवगिरी, मधुरा, द्वारसमुद्र, तेलंगणा इत्यादी दक्षिणेतील साम्राज्यावर आक्रमण करून मलिक काफूरने प्रचंड विजय संपादन करून तेथील साम्राज्याकडून खंडणी स्वरूपात प्रचंड संपत्ती मिळविली आणि या संपत्तीच्या भरवशावर अल्लाउद्दीन खिलजीने जे स्वप्न पाहिलेलं होतं आपल्या सैन्याला
सर्व सुविधा वेतनामध्ये पुरविण्याचा आणि दिल्लीच्या साम्राज्याचा विस्तार करण्याचं ध्येय अल्लाउद्दीन खिलजीनं हे पूर्ण केल्याचं दिसून येतं.